ज्या काही घटना घडल्या, गाड्या झाल्या, ऑफिस झालं, मी सांगितलं तक्रारी करायचंच नाही. जर का भविष्य अशा प्रकारचे जर दुःख झालं नसतं तर लोक प्रक्षुब्ध झाले नसते. 12 ऑक्टोबरला शिवन्या बोंबे, रोहन विलास बोंबे, भागुबाई जाधव वय 83, अजिबाई हल्ला झाला. या सर्व दुःखद वातावरणामध्ये चुकीचं केलं नाही. आंदोलन हा लोकशाहीचा गाभा आहे. पुणे जिल्हा आणि नगर जिल्हा हे दोन हायटेक पद्धतीनं या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याकरता मी निर्देश दिलेले दोन्ही जिल्ह्यात. 11 कोटी रुपये पुणे जिल्ह्याकरता आणि 11 कोटी रुपये नगर जिल्ह्याकरता. तुमच्याशी चर्चा झाल्यानंतर साधारण 1000 पिंजरे आपल्या पुणे जिल्ह्याकरता 200 पिंजरे आले आणि आता उर्वरित आणखी 1000 आणि 200 म्हणजे 1200 पिंजरे असतील. आणि आजच वनताराच्या अधिकारी वर्गाशी मी बोललो. आता सध्या आपल्या रेस्क्यू सेंटरला की 20 आहेत आणि मी वनताराच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही लवकर, ते आलेत अधिकारी, आणि त्यांना सांगितलं ते लवकर घेऊन जा. या ठिकाणी अन्य राज्यांना बिबटे लागेल तिथे पण ते जातील. आफ्रिकेमध्ये तिथे त्यांच्याकडे बिबटे पाठवलं होतं. पण जीवाची किंमत तर पण वस्तू खरेदी करता येईल पण जीव तर आणता येत नाही. नसबंदी हा पर्याय मग शासनाने सांगितल्याप्रमाणे केंद्र सरकारच्याकडे तो अंतिम टप्प्यात आहे. नसबंदी केल्यानंतर बिबटे कमी होतील आणि बिबटे भविष्य काळामध्ये हे जर बंदोबस्त नाही केलं तर गावात जशी कुत्री भटकतात तशी बिबटे भटकतील. आणि आता पण सुरुवात तशी झालेली आहे. त्याकरता फॉरेस्ट यंत्रणा सतर्क राहणार आहे. गावागावात वन मित्र केले जातील. त्यांच्या कुटुंबामध्ये कोण करता कोण असेल तर फॉरेस्टच्या नोकरीमध्ये सुद्धा ज्या घटकात, कारण म्हणजे नोकरी त्याला पर्याय नाही, थोडासा दिलासा देण्याकरता तो पण प्रयत्न होईल. आता याच्या पुढे घटना नको, झालं पुरे झालं. शेवटी मुलगा तो धनिकाचा असो की गरीबाचा असतो, शेवटी प्रत्येकाचा पोटचा गोळा प्रत्येकाला प्रिय असतो. जे दुःख झाले त्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता मी आलोय. त्यांचं दुःख मंत्री म्हणून आलो नाही, एक माणूस म्हणून मी आलो नाही. गुन्हे ते नावापुरते आहेत, त्यात तुम्ही त्याची चिंता करण्याची गरज नाही. बाब असे की त्या बिबट्याला मारलाच आपण, शूट अँड साईडच करून टाकला त्याला, तो राहिला का? आता ऍटलिस्ट तो लोकांच्या मनातला राग तरी थोडं त्यातून कमी झाला. आणि याच्या पुढे अशा प्रकारचा बिबट्या जर वाटला ना तर ऑन द स्पॉट त्याला शूट करून टाकायचं.